आमदारकी वाचवण्यासाठी आरोग्य शिबिराचा देखावा. इद्रिस नायकोडीवर जमील बागवान यांचा गंभीर आरोप. इद्रिस नायकोडी हे ढोंगी बाबा. राष्ट्रवादीचे शहर जिल्हा कार्याध्यक्ष जमील बागवान यांची टीका. आमदार इद्रिस नायकोडी हे स्वतःची आमदारकी वाचवण्यासाठी आरोग्य शिबिराचे आयोजन करून केवळ दिखावा करत असून ते ढोंगी बाबा असल्याची घणाघाती टीका राष्ट्रवादी काँग्रेसचे शहर जिल्हा कार्याध्यक्ष जमील बागवान यांनी केली. तसेच स्वर्गीय अजितदादा पवार आणि मुस्लिम समाजाची दिशाभूल केल्याचाही गंभीर आरोप त्यांनी केला आहे. मिरज येथे प्रसारमाध्यमांशी संवाद साधताना जमील बागवान म्हणाले की स्वर्गीय अजितदादा पवार यांनी मुस्लिम व अल्पसंख्याक समाजाच्या प्रश्नांसाठी इद्रिस नायकोडी यांना 2 वर्षासाठी आमदारकीची संधी दिली होती. मात्र त्यानंतरही त्यांनी आमदारकीचा राजीनामा दिला नाही. त्यावेळी बागवान यांनी पत्रकारांना इद्रिस नायकोडी यांच्या भाषणाची एक व्हिडिओ क्लिपही दाखवली. त्या क्लिपमध्ये 2 वर्षासाठी आमदारकी देण्यात आली होती असा उल्लेख असल्याचा दावा त्यांनी केला. मुस्लिम आणि अल्पसंख्याक समाजासाठी कोणतेही ठोस काम न करता संपूर्ण मुस्लिम समाज आपल्या पाठीशी असल्याचा खोटा दावा इद्रिस नायकोडी करत असल्याचा आरोपही बागवान यांनी केला. मुस्लिम समाज हा स्वर्गीय अजितदादा पवार तसेच विद्यमान नेतृत्वाच्या पाठीशी असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले. यापूर्वी माजी मंत्री जयंत पाटील यांनीही इद्रिस नायकोडी यांनी फसवल्याचा आरोप करत सांगली मिरज कुपवाड महापालिका निवडणुकीनंतर त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेसच्या विरोधात काम केल्याचा दावा बागवान यांनी केला. बागवान यांच्या म्हणण्यानुसार प्रभाग क्रमांक 6 मध्ये इद्रिस नायकोडी यांनी काँग्रेसच्या उमेदवारासाठी काम केले. प्रभाग क्रमांक 5 मध्ये राष्ट्रवादीचे उमेदवार करण जामदार यांच्या विरोधात भूमिका घेतली. ते प्रभाग क्रमांक 7 मध्ये भाजपला मदत केली. त्यांच्या या भूमिकेमुळे राष्ट्रवादी काँग्रेसचा महापौर होऊ शकला नसल्याचा आरोपही त्यांनी केला आहे. आदरणीय अजितदादा पवारांनी पत्र दिलं की ज्या वेळेला तिकीटचं वाटप होतं 29 तारखेला तिकीटचं वाटप होतं. 15 पुढच्या जानेवारीला म्हणजे दादाने मला पुण्यात बोलवून घेतलं होतं. मला मैनुद्दीन बागवानला, इद्रिस नायकवाडीला आणि जगदाळे सर असं सगळ्याला बोलवून घेतलं होतं. दादानं मला 1 तास वेळ दिला माझं आणि मैनुद्दीन बागवान भेटवण्यासाठी. ज्या वेळेला मी प्रवेश केलो होतो तेव्हा दादाने मी सांगितलं होतं की दादा ह्या अमुक माणसाला पक्षात घ्यायचं नाही, तर तुम्ही पक्षात येणार नाही तर मी पक्षात येणार नाही. दादाने मला शब्द दिलेला होता तुम्हाला विचारूनच काम केलं. ज्या वेळेला काही लोक प्रवेश करण्यासाठी तिथे गेले, दादाने म्हटले जमील बाबांना मला विचारायचं आहे, जमील बाबांना बोलवून घ्या. 15 तारखेला आम्ही गेलो. बसल्यानंतर 1 तास दादाने आम्हाला वेळ दिला. मैनुद्दीन बागवान, मी, इद्रिस नायकवाडी, निशिकांत दादा 14 जण बसलो आणि मार्ग निघालेला नाही. मार्ग नाही निघाल्यानंतर आम्ही उठून बाहेर आलो. बाहेर आल्यानंतर किशोर जामदारनं आणि नगरसेवक मिरजेतले घेऊन आले. माझे नगरसेवक पण होते आणि आल्यानंतर डायरेक्ट तिने प्रवेश केला आणि बसल्यानंतर बघा आज मिरजेचे आमदार इद्रिस नायकोडी त्या मीटिंगमध्ये होते. अनेक नगरसेवक बसलेले होते. यांना सांगण्यात आलं की दादा आम्हाला तुम्हाला प्रायव्हेट बोलायचं आहे. त्या मीटिंगमधनं इद्रिस नायकवाडीला बाहेर काढण्यात आलं. आमदार इद्रिस नायकवाडीला बाहेर काढण्यात आल्यानंतर डोळ्यातनं पाणी आलं. त्यावेळेला मी तिचा कट्टर कार्यकर्ता इद्रिस नायकवाडी कोण नव्हतं तेव्हा मी तिच्यावर होतो. त्याच्या डोळ्यातनं पाणी बघून माझ्या डोळ्यातनं पाणी आलं. मी इद्रिस भाईला विचारलो, इद्रिस भाई काय झालं नेमकं आम्हाला सांगत. जमील राजकारणात असं होत असतं. मी तुमचे हात जोडतो, तुमच्या पाया पडतो. म्हटलं का सर तुम्ही बोलायला काय झालं तर सांगा नेमकं. मराठा सगळं एक व्हायला आलं. तुम्ही दोन्ही भाऊ मला पाठिंबा द्या, तुमच्या पाठीची मी राहतो. वार्ड क्रमांक 6 मध्ये तुम्हाला 2 वेळा तिकीट द्यायची जिम्मेदारी माझी. तुम्ही असं का म्हणा लागलं. नाही म्हटलं तुम्ही दोन्ही भाऊ एक. त्यावेळेला आम्हाला दोन्ही भाऊला एक तिकीट द्यायची आश्वासन आम्हाला दिली गेली. दादापाशी गेलं. दादानं म्हटले ठीक आहे इद्रिस असं होऊ शकतं. माझी 6 नंबर वार्ड माझा आहे. मी त्यांना तिकीट दिलं आणि दोघांना निवडून आणायचं माझी जिम्मेदारी. दादा म्हटले ठीक आहे. मग एका भावाला तिथं मी तिच्या विरुद्धमध्ये चढायला तयार होतो. त्यामध्ये बरोबर आहे का चुकीचं आहे. 1 वर्ष 1.5 वर्ष त्या तयारीतच होतो मी. मग तुम्ही एकदा दोन्ही भावाला एक केल्यानंतर
तुमची जिम्मेदारी नाही का हो तिकीट द्यायची? ज्या वेळा 29 तारखेला त्या हॉटेलमध्ये बसलं आणि तिकीट द्यायचं वेळ आली, मला म्हटलं लेडीज घ्या भेटू, मी लेडीज घेणार नाही, मीच उभारणार आहे. दिल्याप्रमाणे तुम्ही शब्द पूर्ण करा. मग म्हटलं मी दादाला फोन लावा, दादाशी मी बोलतो. दादाने जर मला म्हटलं तुझ्या मी थांबू नको इलेक्शनला, तर मी बाजूला उभारायला तयार आहे. दादाच्या शब्दाच्या पुढे मी जाणारा माणूस नाही. हे शब्द मी तिथं सांगितलो. संजय काका पाटील, मकरंद आबा पाटील, लतीफ तांबोळी चापद नेतृत्व होते. मग मला म्हटलं 1 तासानंतर फोन लावतो. माझ्यासमोर त्याने फोन लावले दादाला, फोन लागला नाही, फोन उचललं गेलं नाही. मला म्हटले 1 तासाने तुम्हाला बोलतो. म्हटलं ठीक आहे. 1 तासाने मला बोलवलं गेलं. म्हटले लतीफ तांबोळी म्हटले मकरंद आबा पाटील मध्ये अजितदादा पवार, अजितदादा पवार म्हणजे मकरंद आबा पाटील, एक दोन्ही दिलेला शब्द हे पूर्ण करतात. जमीलबाई दादानं तुम्हाला लेडीज घ्यायला सांगितलं. मी म्हटलो हात जोडतो, प्लीज मला लेडीज देऊ नका. नाही, तुम्हाला लेडीज घ्यावं लागेल. जर काहीही प्रॉब्लेम आला तर तुम्हाला 1.5 वर्ष ते 2 वर्षासाठी प्राप्त नगरसेवक देण्यात येईल. त्यानं दादानं सांगितल्यात काय? दादानं सांगितलं. मग संजय काका पाटील म्हणले जमीलबाई तुमच्यावर अन्याय होतं हे मला मान्य, तुम्ही लेडीज. आम्ही लेडीजची तयारी केलेली नव्हतो, माझी स्वतःची तयारी केली होती. दादाचा शब्दाच्या पुढे आम्हाला जाता येत नाही. असं अनेक नगरसेवकपद येतील, अनेक जातील, काय पण होतील, कितीही पदं येतील, कितीही जातील, मात्र तो अजितदादा आमचा